हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी, आशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर सकाळी सकाळी बघा, आज किती सुंदर व्ह्यू होता. तुम्हालाही नक्कीच आवडला असेल. आणि सकाळची सुरुवात जरी ह्या व्ह्यू पासून झाली तर किती सुंदर दिवसाची सुरुवात होत असेल ना. तर हो, माझी सुद्धा अशीच खूप छान सुरुवात झाली. प्रत्येक दिवसाची सुरुवात ही आपण जर सकाळी लवकर उठलं ना तर छानच होत असते, पण दिवसभरामध्ये काय घडणार हे आपल्याला आधीच माहित नसतं. त्यामुळे एखाद दिवस गुड डे होऊन जातो, एखाद दिवस बॅड डे सुद्धा असतो आपल्यासाठी. तर प्रत्येक दिवस हा सारखा नसतो. तसंच आहे, जे काही डेली रुटीन असतं ना ते प्रत्येक दिवसाचं सारखं नसतं. कधी लवकर उठलं तर लवकर आवरतं, उशीर जर झाला उठायला तर उशिरा आवरतं. थोडेसे कामं मागे पुढे होत असतात, पण ही कामं आपण दररोज करतो. तर मी आज तुमच्या बरोबर फुल डे रुटीन शेअर करणार आहे. खूप दिवसापासून मला हा व्हिडिओ बनवायचा होता बरं का, पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत व्हिडिओ बनवायचा म्हणजे ना इतका लेंदी व्हिडिओ होऊन जायचा पहिली गोष्ट. आणि दुसरं व्हायचं ना की मला नंतर खूप बोर होऊन जायचं दुपारपर्यंत. जेव्हा शूट होऊन जायचं सकाळपासून दुपारपर्यंत काही वाटत नसायचं, आणि तिथून पुढे संध्याकाळपर्यंत अरे बापरे ते व्हिडिओ काढणं वगैरे. तर मला आहे ना थोडासा कंटाळा येऊन जायचा. पण आज मी ना फायनली म्हटलं नाही, आज आपल्याला फुल डे रुटीन आपलं शेअरच करायचं आहे. कारण मला ही कमेंट सुद्धा आली होती मागे की तुझं फुल डे रुटीन शेअर कर. पण मी करू करू केलं. आणि एक दोन वेळा शूट पण केलं बरं का, दुपारपर्यंत केलं. आणि तिथून पुढे मग मात्र डायरेक्ट स्किपच करून टाकलं. तर मग म्हटलं नाही, आज मला ते रुटीन आहे ना तुमच्यावर शेअरच केलं पाहिजे. तर म्हणून म्हटलं चला आज हा व्हिडिओ बनवूयाच. तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे रात्री झोपेपर्यंत मी काय काय करते, तर त्या सगळ्या गोष्टी आज ह्या व्हिडिओमध्ये मी सगळं काही शेअर केलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हो, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. सकाळी सकाळी उठलं की पहिली माझी दररोजची सवय आहे, उठल्यानंतर सगळ्या खिडक्या दरवाजे उघडे करून द्यायचे. म्हणजे जे काही गॅलरी आहे त्यांचे दरवाजे वगैरे उघडे करून देत असते. बाहेर बघते कोणाचं काय चाललं, कोण माझ्या आधी लवकर उठलेलं आहे वगैरे सगळं बघून घेते, कोण कोण काय करतं वगैरे. आणि त्यानंतर मग मागची जी गॅलरी आहे ना माझी, तर तिथे जाऊन छान जे काही सूर्यनारायणचं दर्शन घेत असते. सध्या इतकं ऊन पडून जातं ना, तर एवढ्यामध्ये मला काही दर्शन व्यवस्थित घेता नाही आलं. पण आज आहे ना असं छान सूर्य उगवताना बघितला, छान असं सूर्यनारायणांचं दर्शन केलं. सध्या ऊन खूप पडतंय आणि गरमी तर भयान होते, त्यामुळे उठलं की पहिल्यांदा फ्रेश होऊन जाते. तर फ्रेश झाली आणि नंतर मग आपलं नेहमीसारखं झाडून वगैरे घेतलं. आणि आज आहे ना बेडशीट चेंज करायचं होतं, म्हणून बेडशीट सुद्धा चेंज करून घेतलं. जे जुनं बेडशीट असेल ना त्यानेच मी झटकून वगैरे घेते, थोडंफार पुसून वगैरे घेत असते. तर छान बेडशीट सुद्धा बदलून घेतलं. आणि त्यानंतर आज जरा लवकर उठली होती, आणि टिफिन सुद्धा मला द्यायचा नव्हता, कारण आज आहे ना मुलांना सुद्धा सुट्टी होती. तर त्यामुळे मग आधी म्हटलं चला जी काही मला छोटी-छोटी किरकोळ कामं करायची ना ते करून घेऊयात. कारण छोट्या कामांना आहे ना खूप वेळ लागतो. पण म्हणजे करूयात, आता करू, नंतर काही नाही छोटंच काम आहे असं होऊन जातं आणि ते पेंडिंग राहून जातं. तर त्यामुळे मी आधी ती कामं करायला घेतली. थोडासा फॅन पुसला, घड्याळ होतं ते पुसून घेतलं. आणि आज ड्रेसिंग टेबल सुद्धा थोडासा छान क्लीन करून घेतला मी. थोडंसं सामान तिथल्या तिथेच बाजूला करून जी काही धूळ होती ना ती पुसून घेतली. आणि किती म्हटलं ना आपण कपाट वगैरे तरी त्यामध्ये धूळ ही जातच असते बरं का. तर त्यामुळे मग मी ती पण पुसून घेतली तिथल्या तिथे. तर छान ड्रेसिंग टेबल सुद्धा क्लीन झाला. मला फक्त मिरर पुसायचं होतं, पण कामात काम ते पण होऊन गेलं. मुलं आत्ताशी उठलेली आहे. आज सकाळी हे लवकर थोडेसे बाहेर गेले होते, त्यामुळे श्लोक लगेच उठून पप्पा कुठे आहे? हेच विचारायला असा आला माझ्याकडे. आणि का लवकर गेले वगैरे असं चालू होतं त्याचं. त्यालाच थोडंसं इथे समजावून सांगितलं. आणि बघा हॉलमध्ये आज किती छान पसारा आहे. तर रात्री आम्ही सगळेजण इथेच झोपलो होतो. आणि का झोपलो आणि कडुलिंबाचा पाला सुद्धा एवढा का आहे ना, तर ते पण मी तुमच्यावर शेअर करते. तर हॉलमध्ये मात्र आहे ना खूप छान झोप आली. कारण बेडरूममध्ये ना थोडंसं व्हेंटिलेशन कमी होतं, आणि आता सध्या तर इतकं उकडतं, तर खूप गरम होऊन जातं फॅन, कूलर वगैरे असला तरी. आणि तसं हॉलमध्ये ना थोडीशी स्पेस मोठी आहे. आणि मोठी सुद्धा खिडकी किंवा जो काही दरवाजा आहे तो मोठा आहे ना, तर त्यामुळे ना छान व्हेंटिलेशन होतं आणि झोप सुद्धा खूप भारी आली बरं का. मी यांना तेच म्हटलं सकाळी की आपण आजपासून आहे ना उन्हाळा संपेपर्यंत हॉलमध्ये झोपूया. आणि मेन म्हणजे खूप सारं काम हे वाढतं बरं का. रात्री झोपण्याच्या आधी सगळ्या गाद्या हॉलमध्ये आणा. सकाळी उठलं की ते अंथरूण उचला, सगळ्या गाद्या बाहेर ठेवायच्या. आणि गॅलरीमध्ये ना माझ्या एका साईडला कोठ्या आणि कोठ्यांवरच ह्या 3 गाद्या असतात. आणि थोडंसं किरकोळ जे सामान असतं ना ते ठेवलेलं असतं.
तर मग त्या दररोज संध्याकाळी आणायच्या, सकाळी उचलायच्या आणि हे काम मात्र मलाच करावं लागणार आहे. पण मात्र रात्रीची झोप आहे ना भारी होते. कारण इतकं गरम होतं ना रात्री, मग अशी व्यवस्थित झोप पण होत नाही. नुसतं जाग येणं वगैरे किंवा खूप घाम वगैरे येणं. तर त्यामुळे ना म्हटलं चला जाऊ द्या. थोडं काम वाढेल, पण आपण आहे ना हॉलमध्ये झोपूया, उन्हाळा संपेपर्यंत तरी. कारण पावसाळा आणि हिवाळा बेडरूममध्ये झोपायला काही हरकत नाही. कारण छान गरमाई असते. कारण एकच खिडकी आहे, एवढं व्हेंटिलेशन वगैरे ह्या गोष्टी ज्या असतात ना, ते एवढं नाही. त्यामुळे छान गरमाई भेटते तिथे. पण मग हॉलमध्ये छान मोकळं आहे. उन्हाळ्यासाठी तरी हॉलच बेटर मला असंच वाटतंय. तर म्हटलं चला आपण आजपासून आहे ना हॉलमध्ये झोपूया. ते आम्हाला आधीपासून सवय होती बरं का. एखादा पिक्चर किंवा क्राईम पेट्रोल वगैरे बघायचो. ते बघितलं की त्यानंतर झोपायचं. तर अशी सवय होती. पण सध्या मी मोडून टाकली होती, की आपण एवढा मोठा कॉट बनवलाय, तर बेडरूममध्ये झोपायला पाहिजे. कारण मला अंथरुण वगैरे खूप उचलायला लागायचं ना, त्यामुळे मग ती सवय आता सगळ्यांना लागली. पण आता पुन्हा मला असं वाटतं मीच ती सवय लावते. पण खूप गरम होतं भयान. त्यामुळे मला असं वाटतं की नाही बेटर आहे इथे झोपलेलं. थोडा त्रास होतो, पण ठीक आहे उन्हाळ्यापुरतं. तर मग छान मस्त टीव्ही, मूव्ही बघत-बघत छान झोप काढायची आणि खरंच छान वाटतं बरं का हॉलमध्ये झोपायला. तुम्ही सुद्धा बघा एखाद्या दिवशी ट्राय करून. तर त्यानंतर मी जे काही सोफे वगैरे होते ते सगळे झटकून घेतले. ब्लँकेटची वगैरे थोडीफार धुळी पडलेली असते, सगळं झटकून ब्लँकेटच्या घड्याळातल्या गादी वगैरे ठेवून दिली. सोफे छान झटकून घेतले. त्यावरची जी काही धूळ वगैरे होती ती सगळी खाली टाकली आणि नंतर म्हटलं चला आता छान स्वच्छ घर हे झाडून घेऊया आणि त्यानंतर पुसून घेईल सगळी घरं. एवढा कडुलिंबाचा पाला याच्यासाठी होता कारण आपल्या आरुषला आहे ना चिकन पॉक्स झालेला आहे. त्यामुळे त्यामुळे आम्ही त्याला आहे ना कडुलिंबाच्या पाल्यावरच सध्या झोपवत होतो. कारण कडुलिंबामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल प्रॉपर्टी असते. ज्यामुळे ना ज्याला अशा कांजण्या किंवा चिकन पॉक्स होतो ना तर त्या मुलांना किंवा मोठ्यांनाही होतो, तर त्यांनी ना कडुलिंबाच्या पाल्यावर झोपणं किंवा कडुलिंबाचं तेल भेटतं, पावडर भेटते, तर ती त्या पुरळवर लावणं, त्यामुळे त्याला जरा आराम भेटतो. तर आम्ही बाकीचे पावडर, तेल वगैरे नाही लावलं. लोशन आणलेलं होतं तेच लावलं, ज्याने त्याला थंड गार वाटेल. दुसरी गोष्ट म्हणजे कंटिन्यू त्याला थंडावामध्येच झोपवलेलं. कूलर कंटिन्यू चालू ठेवलेलं होतं त्याच्यासाठी आणि ज्यामुळे त्याची जी काही उष्णता आहे ती कमी होईल. बाहेरचं सगळं खाणं बंद करून टाकलं. फक्त साधी सिंपल खिचडी मी बनवून द्यायची त्याला सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम फ्रुट्स द्यायची. तर हे सगळं करत आहे ना 8-10 दिवस हे चाललं आणि आता मात्र त्याला जरा बरं वाटलेलं आहे. छान म्हणजे फक्त आता थोडेसे डाग वगैरे पडतातच पिंपल्स आली म्हणजे. तर मग तेवढे डाग्स आहे, तर ते पण लवकर कव्हर होऊन जाईल. म्हणजे असं कधी कोणाला काय त्रास होईल ना काहीच सांगता येणार नाही. आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं, की आरुषला असा चिकन पॉक्स, कांजण्या वगैरे होतील. त्याला ताप आला होता. म्हटलं आला असेल कदाचित उन्हामुळे. आणि नंतर एक दिवस ताप होता. दुसऱ्या दिवशी मग हळू ती पुरळ उठायला लागली. तर असं होऊन गेलं. म्हणजे कधी काय होईल सांगता येणार नाही आणि त्या स्कूलमध्ये एका मुलाला आहे ना चिकन पॉक्स झालेलं होतं. तर पॅरेंट्सनी त्याला स्कूलमध्ये पाठवायलाच नव्हतं पाहिजे. पण त्यांना वाटलं असेल, की वाटलंय बरं तर स्कूलला पाठवूयात. मग तेच व्हायरल आरुषला झालेलं आणि घरामध्ये श्लोक सुद्धा आहे. तर मग एकाच झालं, की दुसऱ्याला होतं व्हायरल. तसं श्लोकला काही झालेलं नाहीये. पण मग शेवटी टेन्शन हे येतच. सगळी घरं छान झाडून घेतली, पुसून घेतली. त्याचबरोबर सगळ्या झाडांना पाणी सुद्धा दिलेलं आहे. कारण ऊन खूप आहे त्यामुळे दररोज झाडांना किंवा दिवसाआड तरी झाडांना पाणी हे द्यावंच लागतं. आणि नंतर मात्र छान माझी देवपूजा करून घेतली आणि खूप गोड अशी देवपूजा झाली होती आणि घरामध्ये देवपूजा झाली ना, तर खरंच खूप फ्रेश वाटत असतं मला तरी. आजच्या दुपारच्या जेवणामध्ये छान अशी वांग्याची भाजी, आरूसाठी सिंपल अशी खिचडी, पोळी तर असा बेत होता. त्यानंतर त्याला थंड प्यायचं होतं म्हणून त्याच्यासाठी पपईचा मिल्कशेक सुद्धा बनवला. त्याची रेसिपी सुद्धा मी शॉर्टमध्ये अपलोड केलेली आहे. तो सुद्धा व्हिडिओ नक्की तुम्ही चेकआउट करा. घरामध्ये वॉशिंग मशीन जरी असल्या तरी थोडेफार कपडे हे हाताने धुवावेच लागतात. किचनवरचे तेलकट वगैरे झालेले कपडे असू द्या, कॉलर किंवा जीन्स वगैरे मुलांचे कधी, तर थोडेफार कपडे हे मी दररोज हाताने धुवत असते. थोडे मशीनमध्ये लावत असते. तर कपडे वाळत टाकून घेतले आणि त्याचबरोबर मग आता कपड्यांच्या घड्या मात्र संध्याकाळीच करणार. घरातली सगळी कामं झाली का त्यानंतर माझं काम असतं ते म्हणजे व्हिडिओ एडिटिंग करणं. ते काम मी दुपारीच करते आणि त्याच्यासाठी मला 2-3 तास कसेही लागून जातात. दुपारचे 4-5 वाजेपर्यंत माझा व्हिडिओ एडिटिंग, व्हॉईस ओव्हरिंग वगैरे ह्या कामासाठी हा वेळ मला लागतोच लागतो. तर त्या वेळेमध्ये मी तेच काम करते आणि त्यानंतर मग मला संध्याकाळच्या वेळेला छान अशी भूक लागली होती. यांनी कालच भत्ता आणला होता म्हणून आम्ही आज भत्ता खाल्ला आणि सगळीकडे छान लाया, इकडे-तिकडे छान पसाराही झाला होता. तुम्ही तो पण बघितला. तो सगळा पसारा आवरून घेतला. त्यानंतर देवपूजा केली पुन्हा म्हणजे संध्याकाळची जी काही दिवाबत्ती असते तर ती करून घेतली. आणि आज मात्र मला संध्याकाळच्या स्वयंपाकाला आहे सुट्टी. तर आज काही मला स्वयंपाक बनवायचा नाहीये म्हणून म्हटलं चला बाकीची कामं करूयात. कारण स्वयंपाक जरी नसला तर बाकीची कामं ही राहतातच.
दुपारच्या वेळेत मी मसाल्याचा डब्बा छान घासून घेतला होता. कारण त्याला खूप असे तेलकट वगैरे डाग पडलेले होते. म्हटलं चला घासून टाकूयात आणि शक्यतो चहाचा डब्बा, त्यानंतर साखरेचा डब्बा आणि मसाल्याचा डब्बा हा कंटिन्यू म्हणजे 2-3 आठवड्यातून हा घासावाच लागतो. कारण तो लवकर खराब होतो. म्हणजे असे तेलकट वगैरे डाग पडलेले असतात. त्यामुळे मी ते घसतच असते. मग तो आज घसला होता. म्हटलं मग त्यामध्ये छान असं जिरं, मोहरी, मिरची, मसाला सगळं काढून घेऊयात. भाजणीचं पीठ संपलं होतं म्हणून जे काही डाळीचं पीठ होतं ना तेच ठेवलं. तर असा छान मी मसाल्याचा डब्बा भरून ठेवला आणि मेन म्हणजे गाजरचा हलवा बनवायचा होता. रात्रीच मी गाजर हे किसून ठेवलेले होते. मग सकाळी करूयात, पण सकाळची संध्याकाळ उगवली. मग आता मात्र गाजरचा हलवा हा बनवून घेते आणि गाजरचा हलवा पटकन बनवायचा असल्याने एक शिट्टी तरी कुकरमधनं काढून घ्यायची. पटकन होऊन जातो आणि आज मी ती चूक केली. डायरेक्ट कढईमध्येच टाकलं त्याला शिजवायला. तर आता त्याला थोडाफार वेळ हा लागणारच आहे. त्यानंतर हे कपड्यांच्या घड्या घालण्याचं काम, तर हे मी संध्याकाळी 5-6 वाजता किंवा मग डायरेक्ट झोपण्याच्या आधी करत असते. कपड्यांच्या घड्या करून घेतल्या आणि यांची कपडे मला प्रेसला टाकायचे होते. पूर्ण पिशवी ही भरून गेली. आता उद्या सकाळी ते कपडे प्रेस करण्यासाठी टाकून देईल आणि त्यानंतर जर घरामध्ये कोणी आजारी असलं ना, तर बाकीच्यांची सुद्धा थोडीफार ही मजा होते. जेवढी त्यांना कामं वाटतात ना, तेवढी त्यांची मजा होते. कारण पेशंटला जे खायला प्यायला आणलेलं असतं, तर ते आपल्याला सुद्धा भेटतं. तर तसंच आरुषला ज्यूस वगैरे चालू होते, आईस्क्रीम चालू होती. तर त्यात आमचीही तेलामध्ये मजा व्हायची, माझी आणि छानपैकी गोलूची. तर आम्हालाही टाकते ते खायला आणि भेटायचं. तर आज त्याच्यासाठी असं आणला कर. होता पाइनएपलचा ज्यूस. आमच्या नाशिकचा सगळ्यात सगळ्यात फेमस असा आहे हा पाइनएपल ज्यूस. समर्थ ज्यूस सेंटरमधनं आणलेला होता. जे नाशिकमध्ये राहतात त्यांना माहितीच आहे समर्थ ज्यूस सेंटर आणि खरंच खूप छान असा ज्यूस हा भेटतो इथे, पाइनएपल ज्यूस. तर चला छान ज्यूस पिला आणि जेवण मात्र सकाळचं थोडं उरलेलं होतं तेच लाईट लाईट केलं कारण भूक पण नव्हती एवढी. तर छान इथे जेवण वगैरे झालं, भांडे वगैरे सगळं किचन वट्टा आवरून झाला, मुलांना दूध दिलं. व्हिडिओ खूप लेंथी होऊन चालला होता त्यामुळे तुमच्याबरोबर मी ते शॉर्टमध्ये शेअर केलेलं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा माझा फुल डे रुटीन, तर नक्कीच कमेंट करून सांगा. तर चला व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.